चेष्टा सर्वांची करा, पण एखाद्या गरीब माणसाची चेष्टा कधी करू नका. नमस्कार. आजची कथा आहे एक मुलगा आणि त्याच्या वडिलांची. वडील आणि मुलगा सोबत फिरायला निघाले. ते दूरच्या शेतात आले तेव्हा वाटेत मुलाने जुने जोडे पडलेले बघितले, जे बहुधा जवळच्या शेतात काम करणाऱ्या गरीब मजुराचे असावे. मुलाने गंमत करण्याचा विचार केला. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, आजची संध्याकाळ अविस्मरणीय करूया का? आज थोडी गंमत करू, कारण मोजमजा केल्यानेच तर आनंद मिळतो. वडिलांनी आपल्या मुलाकडे बघितले. मुलगा म्हणाला, चला हे जोडे कुठेतरी झुडपात लपवून ठेवूया. जोडे इथं न बघून तो मजूर घाबरून जाईल, तेव्हा खूप मजा येईल. त्याची अवस्था बघण्यासारखी असेल आणि मला हा अनुभव जीवनभर लक्षात राहील. मुलाचे बोलणे ऐकून वडील थोडे गंभीर झाले आणि म्हणाले, बेटा, गरीब आणि कमजोर व्यक्तीची गरजू वस्तू घेऊन असा क्रूर विनोद कधी करू नये. ज्या वस्तूची तुझ्या नजरेत काही किंमत नाही, ती वस्तू त्या गरीब मजुरासाठी अनमोल आहे. तुला आजची सायंकाळ संस्मरणीय बनवायची आहे ना? तर मग आज या बुटांमध्ये काही पैसे टाकून गुपचूप बघूया त्या मजुरावर काय प्रभाव होतो ते. वडिलांनी त्या मजुराच्या बुटांमध्ये काही पैसे टाकले आणि दोघे जवळच्या उंच झाडीत लपून बसले. मजूर लवकरच आपले काम उरकून बुटाच्या ठिकाणी आला. बुटात एक पाय ठेवताच त्याला काहीतरी टोचल्यासारखे वाटले. त्याने बुटात हात टाकून बघितले तर आत काही पैसे दिसले. त्याला खूप आश्चर्य वाटले. पैसे हातात घेऊन लक्ष ठेवून बघू लागला. मग त्याने आजूबाजूला बघितले की त्याला मदत करणारी व्यक्ती कोण आहे. त्याला दूरवर कोणीही दिसले नाही, म्हणून त्याने पैसे खिशात टाकले. आता त्याने दुसरा बूट घालण्यासाठी त्यात पाय टाकला तेव्हा त्यातही काही पैसे भेटले. मजूर भावूक झाला. जमिनीवर गुडघे टेकून आभाळाकडे बघून रडू लागला. तो हात जोडून म्हणाला, हे ईश्वर, आज तुम्हीच इथे कुणाच्या तरी रूपात आला होतात. वेळेवर मला ही मदत केली, म्हणून तुमचे आणि तुमच्या माध्यमातून ज्याने पण मला मदत केली त्याचे कोटी कोटी आभार. तुमच्या मदतीमुळे आणि दयाळूपणामुळे आज माझ्या आजारी पत्नीला औषध मिळेल आणि भुकेल्या मुलांना जेवण मिळेल. हे ईश्वर, तुम्ही खूप दयाळू आहात. प्रभू, तुमचे खूप खूप धन्यवाद. मजुराचे बोलणे ऐकून मुलाचे डोळे भरून आले. वडिलांनी आपल्या मुलाला जवळ घेतले आणि म्हणाले, तुझ्या मजाक मस्तीमुळे तुला जो आनंद जीवनभर लक्षात राहिला असता, त्याच्या तुलनेत या गरिबाचे आनंदाश्रू आणि त्याने दिलेला आशीर्वाद तुला आजीवन आनंद देईल. हे काय कमी आहे? मुलगा म्हणाला, बाबा, आज मी तुमच्याकडून जे काही शिकलो त्याचा आनंद मला मनापासून वाटत आहे. मी एका वेगळ्या शांततेचा अनुभव घेत आहे. आज मिळालेला आनंद मी आयुष्यभर विसरणार नाही. आज मला त्या शब्दांचा अर्थ समजला जो मला याआधी कधी समजला नव्हता. आजपर्यंत मी मौज मजा आणि गंमत म्हणजे खरा आनंद मानत होतो, पण आज मला समजले आहे की घेण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे. म्हणून कधीही कुणाचीही चेष्टा करू नये. आनंद घ्यायचाच असेल तर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करून आनंद घ्या. अशा पद्धतीने घेतलेला आनंद तुम्ही आणि ज्या व्यक्तीला तुम्ही मदत केली तो जीवनभर विसरणार नाही आणि तुम्हाला अप्रत्यक्षपणे आशीर्वाद मिळेल, तो वेगळाच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.